आलू दीदीला बाय बाय कर ग बाबू. फार झोपात सुद्धा बाय बाय करते ग. हा पुरीची आपली पुरीची चोरीची नाही पुरीची विराची भारी ना भारी दिसते मापात. तर आता निघाले सगळे आवरून दिवसभर अशिंका इथं होत्या. मी सर्व्हिसिंग करायला गेलतो गाडी. आणि दिवसभर काय केलं तुम्ही इथं? मी हा मग बोल काहीतरी काय केलं तुम्ही दिवसभर? वाट वाजली रात्रीच्या आणि आम्ही निघालो. इथं अंधार झालाय. मंदिर इथं पण दिसत नाही एवढं. ते काच बंद असल्यामुळे दिसलं नाही. काच जर खोलली असते थोडं पुढं आलो होतं ना. बरं मंदिर प्रेम मंदिर का काय हिरू खाती काहीतरी काकाने जाताना घेऊन दिलं. काकांनी दिले तिला आम्ही निघालोय 8:30 वाजले. आम्ही 9:15 पर्यंत पोहोचू. 9:15. ए विरा विरा इकडे इकडे विरा. घरी आलो खुशी पाय ना. खुशी पाय ना विरा. तुझे ते 2 बाळ कसे लाडा आहे पाय ना. तेव्हा भांडण करू राहिले तर चल चल भांडण कर तुला दाखवतो. चल चल ते बघ ते सुपरमॅन भांडण करू राहिले पाहिजे दोघं. अय्यो भांडण राहिले ना. कसे भांडत आहे ना. तुझं बाळ झोपलं? कुठे तुझं बाळ झोपलं? त्याला झोपी लावा. हा झोपी लाव. तर काल आम्ही सूर्यगाताईच्या घरून संध्याकाळी 8 वाजता निघालो. आणि म्हणजे लवकर अंधाराचं ना खूप भीती वाटते रस्त्याने. पहिले आम्हाला काय वाटायचं नाही. आम्ही ना उशिरा पण ट्रॅव्हल करायचं. पण आता छोटे मुलं वगैरे असतात. सगळे फॅमिली असल्यावर इतकं म्हणजे लवकरच निघालेलं बरं असतं. त्याच्यामुळे आम्ही ना 8ला निघालो आणि 9 वाजेपर्यंत इथं पण आलो. आणि सूर्यगाताई म्हणत होती जेवण वगैरे करून जा. पण मग जेवण वगैरे करायच्या टायमाला मग खूप लेट झाला असता. म्हणजे तिथूनच आम्ही 10 वाजता निघालो असतो. आणि मग झालं ते आम्ही इकडच्या मधल्या रस्त्याने येतो. आणि इकडं मधल्या रस्त्याने हॉटेल्स वगैरे काहीच नसतं. आणि मग त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी आलो. आणि फास्टमध्ये मम्मीनी आणि मी दोघी मिळून स्वयंपाक केला. जेवण केलं आणि झोपलो. म्हणजे 10 वाजता आमचं सगळं आवरलं पण आम्ही झोपलो. पण विरा आहे ना मम्मीला 12 वाजेपर्यंत काही झोपू देत नाही. विराला परत भूक लागते शी लागते. हा जागरायला आवडतं. मम्मीला रात्रीच म्हणते चला आपण खेळू, चला आपण गाडी खेळू. आणि आमच्याकडे येत नाही. मला पण त्यांच्याजवळ झोपू देत नाही. का ग मम्मी? तशी म्हणते जा तू वर जा. मला खाली झोपू देत नाही. आणि तिला माझ्याजवळ आमच्याजवळ झोपायचं नसतं. तिला मम्मी जवळच झोपायचं असतं. आणि मग मम्मीला सकाळी ना उठायची लय पंचायत होती. मम्मी उठली का ती उठलीच. मग मम्मीला लवकर आंघोळ करता येत नाही. मग थोड्या वेळेला मम्मी पप्पांना बसून ठेवती. आणि नाही तरी पण ती उठतीच. मम्मीला फास्टमध्ये आंघोळ करा मग असं होतं. आणि मग मी सकाळी तिच्या जवळ येऊन झोपले ना तर त्याच्यात अजून चिड होती. म्हणती तू नको झोपू ना. त्याची झोप मोड होती. आणि असं चालू राहतं तिचं. सकाळ रात्री केवळ झोपत नाही. सकाळी लवकर पहाटेच उठून बसती. मग आता मम्मी लवकर उठती ना तर मग मम्मी ना म्हणजे मम्मीने सवय असं लवकर उठायची 6ला. तिच्या पप्पासोबत चालवले. तिच्या पप्पांना म्हणलं थोड्या वेळ बाहेर घेऊन जा फिरायला तिला. आणि ती गाडीत रडती का आजीला घ्या म्हणून. विरू विरू काय झालं? काय आजीला काय म्हणते ती? मस्त फिरून यायचं बापडे. आजी कशाला पाहिजे आता? आपण इथून जाऊन येऊ मग आजीला घ्यायला. कुठे गेली का रे मम्मी? कुठे गेली का? पडन. रडून रडून आली निघून. आली आणि आईस्क्रीम घेऊन आली. काय घेऊन आली का? आपल्या दुकानात होतं ना आईस्क्रीम होतं त्याच्यात. हे काय झालं? तेवढं खाऊन घे ना आता. आपल्या दुकानात होती ना आईस्क्रीम कोण.
ती लय भारी आईस्क्रीम होती. काय ग ते काढू आणि धुवून देऊ. बरं आणते त्या. हा बंद करू. तर आता संध्याकाळचे 7 वाजले ना. असे मस्त असा चहा बनवला मी. तर आताशी आवरून फ्रेश होऊन पुन्हा चहा घेते. आंघोळ केली मी पुन्हा एकदा आणि आता मी चहा घेणार आहे. असं आज घरीच दिवसभर किती ऊन होतं रे आज. लय भयानक. विराचं बघा घरात पसारा, इतका पसारा आहे. मी सकाळपासून म्हणजे दिवसभर दुकानात थांबतो ना, त्याच्यामुळे मी घरी नसतो. त्याच्यामुळं घरात काय चाललंय मला पण माहीत नाही राहत. विरा काय करती. हा मस्त वाटू राहिला. सनसेट तर आत्ताच झालाय. मस्त वातावरण आहे बाहेर. विरा आणि दिवसभर बसतो आता पार. मी तर फार आजारी पडलो त्या उष्णते ना, तरी सुद्धा बसले. इतकी उष्णता आहे ना भरपूर. वॉटर कूलर बघू आता काहीतरी जुगाड करतो मी त्याला. हा एकच महिना आहे ना, मग 1 महिन्यासाठी घालतो. त्याच्यामुळे मी नाही घेतला. जरा काय करते घेऊन बाहेर. कोण पोरगी रे. काय करते तू. चल चल. ती आता बाहेरच खेळली असती ना. हा ए विरा चिडचिड करून राहिलाच. क्या हुआ तेरे को. तिला पप्पा लागत्या, मम्मी लागते. कुठं चालले तुम्ही. मला नेते का विरू. नाही ना चालले. तुमची स्कूटी आहे. जा मग जा जा. तिला ती चप्पल तिला दिसला ती घाला. भार्गवची चप्पल आहे. तिला भार्गवचेच कपडे आवडते आणि भार्गवचीच चप्पल आवडते. तिचा पार काहीच नको म्हणते घालायला. ती एवढी सटकी चप्पल आहे आणि एवढी मोठी आहे तरी तिला त्याच कमी आवडते काय मस्त. तिच्या पार घालीत सुद्धा नाही तिची चप्पल अक्षरशः. बाय बाय. हा हा पप्पी दे. भार्गव तो काही आवडत आहे ना विरू. मागून टाकायचं. ते आमची हो त्याच्यामध्ये झालं ना 2 लेग पीस दे. विराला लेग पीस लागला. लेग पीस चिकन लेग पीस. विराचा लाडा बघा. बाहेरून माती घेऊन येते. चिडली आणि सगळं फेकून दिलं. अशी माती दाणं देऊन बसायला घालते माझी विरू. अगं बाई उघड म्हणती. आवडीची गोष्ट घेऊन आली चिकन. अगं बाई हो देते ना मम्माकडे ना. असं खाली काढू. हा काढायचं नसतं ते शी. काढेन मी आता. काय विरू तू आणली. लावून दे. तुला माहिती का ते बघ ते मोबाईल घेऊन जातील तुझा. काय काय ग? अयो अरे कोण दाखवलं होतं. अयो अयो नाही जाणं अयो माहितीच नव्हतं. कुठून देऊ इकडं बघ ना.